नमस्कार. पितृपक्ष स्पेशल भाग 4मध्ये आज आपण 6 प्रकारच्या भाज्या दाखवलेल्या आहेत. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात. सर्वसाधारणपणे ह्या 6 भाज्या सगळ्याच ठिकाणी होतात, म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उकडलेल्या बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, कारल्याची भाजी, त्यानंतर गवारीची भाजी आणि मेथीची भाजी. कालच्या भागामध्ये आपण आळू चुक्याची भाजी बघितली, तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ती पण नक्की चेक करा. त्याचबरोबर ह्या भाज्या अगदी चटपटीत आणि घरच्या मसाल्यातून केलेल्या आहेत. शिवाय ह्या कांदा लसूण विरहित आहेत नैवेद्याच्या असल्यामुळे. रेसिपीला सुरुवात करूया. आपली सगळ्यात पहिली भाजी आहे मेथीची. आपण इथं मेथीची एक जोडी व्यवस्थित निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने ती धुवून घेतलेली आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. आपल्याला खमंग अशी ही फोडणी करायची आहे, कारण याच्यामध्ये आपण लसूणचा वापर करणार नाही आहोत. तर इथं तेल तापलं की घालून घ्यायची मोहरी, जिरं छान फुलले की यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. आता इथं आपण हिरवी मिरची आणि आलं असं छान खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला इथं मिरचीचे तुकडे घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता. आता या भाजीमध्ये मी डाळीचा वापर केलेला नाही किंवा शेंगदाण्याचा कुटाचा वापर करणार नाही आहोत. ही भाजी फक्त आपल्याला नुसती छान खमंग फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. आता या खमंग फोडणीमध्ये ही मेथी घालून घ्यायची आहे. जरी ही मेथीची क्वांटिटी तुम्हाला जास्त दिसत असली तरी पण ही शिजून अगदीच कमी होते. आता इथं बघा, आपल्याकडे किती लोक आहेत जेवायला त्यानुसार आपण या भाजीचं प्रमाण वाढवू शकता. त्याचबरोबर अशी ही घालून घेतल्यानंतर आपण याला मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडंसं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण अगदी योग्य घाला, कारण की बऱ्याच वेळा ही भाजी शिजून कमी होते. जेव्हा ही शिजते यातलं पाणी आटतं त्यानंतरच मिठाचा वापर करायचा आहे घालायसाठी, नाहीतर काय होतं मग मीठ या भाजीमध्ये जास्त पडण्याची शक्यता असते. यातलं संपूर्ण पाणी आटल्यानंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याला छान एक वाफ आली की ही झालेली आहे भाजी आपली मेथीची तयार. चला, दुसरी भाजी करायच्या आधी आपण ही कढई पुन्हा एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण दुसरी भाजी करणार आहोत, ती म्हणजे उकडलेल्या बटाट्यांची. 3 मध्यम आकारांचे बटाटे असे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर घालून घ्यायची त्याला छान खमंग फोडणी. तर ह्या बटाट्याच्या भाजीसाठी आपण इथं 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की मोहरी घालून घ्यायची, जिरं घालून घ्यायचे आहेत. मस्त खमंग ही फोडणी बसली पाहिजे. त्यानंतर घालून घ्यायचा भरपूर सारा कढीपत्त्यामुळं अगदी भाजीचा फ्लेवर छान खुलून येतो. आता पुन्हा इथं आपण हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण करून घेतलेलं होतं, ते पेस्ट टाकायची आहे. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर घालून घ्यायची हळद पावडर घातल्यानंतर आपण ही फोडणी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्या भाजीला व्यवस्थित तडका असेल तरच ही भाजी अगदी चटपटीत होते. तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही इथं लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आता या फोडणीतच मी मीठ घालून घेतलं आणि मीठ घालून घेतलं की फोडणीमधले सगळे फ्लेवर व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी इथं साधारणपणे 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, जेव्हा आपण ह्या फोडणीमध्ये बटाटे मिक्स करू तेव्हा ते बटाटे अगदी मऊसूत होतात. त्याचे तुकडे होत नाहीत, पण सगळी जी पाण्यातली फोडणी आहे ती व्यवस्थित त्याला कोट होते आणि आपली भाजी अगदी मऊसूत अशी तयार होते. आता यावरती चिमूटभर साखर घालून घ्यायची आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर घालून घेतली. अगदी आपली आंबट गोड तिखट चवीची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. कारण हे उकडलेले बटाटे होतेच, पण शिवाय याला एक छान दणकून वाफ येऊ द्यायची आहे. मसाल्याचं कोटिंग पण बघा किती मस्त झालेलं आहे त्याच्यावरती. आता त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. बघा, हा पण भाजीचा अगदी झटपट प्रकार आहे. कांदा लसूण विरहित असून सुद्धा टेस्टी असं. आपला तिसरा भाजीचा जो प्रकार आहे ते म्हणजे कारलं. इथं आपण 2 अगदी हिरव्या रंगाची 2 मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत. तर त्याच्या अशा चकत्या करून घेतल्या आणि त्याच्यातला मधला जो बीचा पोर्शन आहे तो आपण इथं काढून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती त्याचा कडवटपणा जाण्यासाठी थोडीशी हळद पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून साईडला एक 5 ते 10 मिनटासाठी मिक्स करून ठेवायचे, जेणेकरून या मीठ आणि हळदीमुळे जे पाणी सुटतं कारल्याला, तर ते पाणी काढल्यानंतर आपल्याला त्या भाजीचा कडवटपणा कमी होणार आहे. आता बघा, 10 मिनटांनंतर असं हाताने चोळून आणि असं दाबून याचं जे कडवट पाणी आहे ते काढून टाकायचं आहे. दोन्ही हातांनी याला प्रेस करून हे पाणी जितकं शक्य आहे तेवढं काढून घेतल्यानंतर ही भाजी जी आहे ती अजिबात कडवट होत नाही. बघा, इतकं पाणी निघालेलं आहे कडू त्यातलं. आता आपली कारली भाजीसाठी रेडी आहे.
त्यानंतर कढई गरम करायला ठेवलेली आहे मध्यम आचेवरती. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं घालून घ्यायचे आहे. त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. हिंग घालायचं आहे फोडणीमध्ये. हळद. त्याच्यानंतर आपण इथं घालून घेणार आहोत ही कारल्याच्या फोडी. आता ह्या कारल्याच्या ज्या चकत्या आहेत त्या या फोडणीवरती व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायच्या. अशी परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घालताना आपण सुरुवातीला जेव्हा कारल्याच्या चकत्या केल्या होत्या त्यावरती मीठ घातलेलं होतं. याचा अंदाज घेऊनच आपल्याला मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर घालून घ्यायची लाल मिरची पावडर. मिरची पावडरचा पण अंदाजे तुम्ही जितकं तिखट खात असाल तेवढं कमी अधिक करू शकता. आता हे सगळी फोडणीमध्ये हे कारली परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा चिंच गुळाचा कोळ घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा ही भाजी व्यवस्थित शिजण्यासाठी इथं मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. आता भाजीवरती आपण झाकण ठेवून घ्यायचं 1-10 मिनटासाठी. त्यानंतर 10 मिनटांनी चेक करूया. आता या भाजीवरती एक छान उकळी आल्यानंतर आपण इथं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे थोडासा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. थोडी यामध्ये मी थोडासा नारळाचा चव घालते. नारळाचा चव घातल्यानंतरसुद्धा याला खूप छान अशी भाजीला चव येते आणि अगदी 10 ते 12 मिनटातच आपली ही कारल्याची भाजी छान शिजून तयार आहे. चला आता भेंडीची भाजी करायला घेऊया. इथं मी पावशर भेंडी अशी छान व्यवस्थित पुसून कापून घेतलेली आहे. आता त्याला छान फोडणी करून घेऊया या भाजीसाठी. इथं 2 चमचे तेल घालून घ्यायचे. मध्यम आचेवरती आपला गॅस आहे. तेल गरम झालं की मोहरी घालून घेतली. त्यानंतर थोडेसे घालून घेतले जिरे घातल्यावरती आपण भरपूर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता ही भाजी पण अगदी साधी सोपी करणार आहोत. लहान मुलांना तर ही भाजी खूप आवडते. एरवीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आता इथं मिरचीच्या तुकड्यांच्या ऐवजी मी हिरवी मिरची आणि आल्याचं जे वाटण आहे ते या भाजीमध्ये टाकून घेणार आहे. तर आता हे वाटण आपल्याला छान खमंग असं तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचे त्याच्यामध्ये थोडीशी हळद. काही जण याच्यामध्ये हळद घालत नाहीत भेंडीत, नाही घातलीत तरी चालेल. आता हळद घातल्यानंतर ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही चिरलेली भेंडी याच्यावरती घालून घ्यायची. आता भेंडीची भाजी करताना आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे याच्यामध्ये आपण फोडणीत मीठ वगैरे घालायचं नाही. कारण मीठ घालून जेव्हा आपण फोडणी परतायला घालतो तेव्हा ही भेंडी जास्त चिपचिपी होते. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण ह्या भेंडीवरती मीठ घालतो तेव्हा या भेंडीला पाणी सुटायला सुरुवात होतं आणि मुळातच भेंडीचं पाणी हे चिकट असतं, त्यामुळे त्याला जास्त चिकटपणा यायला सुरुवात होतो. तर असं होऊ नये यासाठी जेव्हा आपण भेंडी परतल्यानंतर त्याला एक छान वाफ आल्यानंतरच मग आपण चवीनुसार यावरती मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपली भेंडी अगदी कुरकुरीत होते, अजिबात चिकट होत नाही. ही टीप महत्त्वाची, तुम्ही लक्षात नक्की ठेवा. अगदी आपली आजची जी भाजी ती अगदी साधी सोप्या पद्धतीची अगदी कमी साहित्यातली केलेली आहे. त्यावरती घालून घ्यायची कोथिंबीर आणि अगदी 2 मिनिटांसाठी आपण यावरती झाकण लावून त्याला एक छान वाफ काढून घेणार आहोत आणि म्हणजे आपली भाजी ही जी भेंडीची आहे ती तयार होईल. अगदी 2 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया आणि आपली ही जी भेंडीची भाजी आहे ती तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी आणि तितकीच चवदार. ही पण भाजी तुम्ही नक्की करून बघा. आता आपण पुढची भाजी करायला घेऊया. मी इथं 250 ग्रॅम इतका लाल भोपळा घेतलेला आहे. त्याच्या साली काढून असा आपण व्यवस्थित त्याला चिरून घ्यायचा आहे. त्याचा आकार तुम्ही लहान मोठा ठेवू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं की बरेच जण थोडासा भोपळा वाफवून मग भाजी करतात. आज आपण डायरेक्ट पद्धतीने भाजी करणार आहोत. 2 चमचे तेलावरती मोहरी, जिरे, कढीपत्ता, पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. त्यानंतर घालून घ्यायची हळद पावडर आणि हळद पावडर घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण हा जो चिरलेला भोपळा आहे तो घालून घ्यायचा आहे. आता हा भोपळा घालून घेतल्यानंतर तो मिक्स करून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यावरती आपण आपल्याला आवडेल या प्रमाणात लाल मिरची पावडर टाकायची आहे. आता तुम्ही इथं लाल मिरची पावडरच्या ऐवजी हिरवी मिरची, आलं वाटण टाकलं तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरू शकता, तितकंच चवदार लागतं. त्यानंतर आपण त्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर या भोपळ्याच्या ज्या फोडी आहेत त्याला पाणी सुटायला सुरुवात होईल आणि त्या पाण्यामध्येच आपला भोपळा छान शिजणार आहे. त्याच्यावरती एक 3 ते 4 मिनटासाठी झाकण लावून घेतलं आणि बघा अगदी भोपळा अगदी मऊसूत व्हायला सुरुवात झालेला आहे. थोडासा आपण कट करून बघायचा. बघा असा जर शिजला तर आपली भाजी तयार झाली असं समजायचं. भाजीचं प्रमाण कमी होतं, त्यामुळं अगदी झटकीपट एक 7 ते 8 मिनटातच ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी लागते. अशा पद्धतीने सुद्धा नक्की करून बघा कमी साहित्यामध्ये. चला पुढची भाजी करूया. चला आता इथं आपण गवार घेतलेली आहे. ही 250 ग्रॅम इतकी गवार आहे. आपण याला थोडे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ही छान याला फोडणी करून घेऊयात. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे.
तेल गरम झालं की मोहरी, थोडेसे जिरे. ही भाजीसुद्धा खूप मस्त लागते. काही ठिकाणी ही भाजी अख्खी गवार ठेवली जाते तर काही ठिकाणी कट केली जाते. तर आता इथं जी आपण गवार घेतलेली आहे ती 2 भागांमध्ये कट करून घेतलेली आहे. आता जिरे, मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर घालून घेतले फोडणीमध्ये हळद घातली की त्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. ज्या ज्या भाज्यांमध्ये लसणाचा वापर नसेल तिथं हिंगाची फोडणी ही अगदीच करावी, म्हणजे खमंग असा फ्लेवर येतो फोडणीला. त्यानंतर फोडणीतच मी 2 चमचे लाल मिरची पावडर घालून घेतली आणि ही घेतलेली गवार घातलेली आहे. आणि ही गवार ह्या सगळ्या मसाल्याबरोबर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. मस्त चवदार अशी ही गवार तयार होते. त्यानंतर आपण या गवारीवरती घालून घ्यायचे चवीनुसार मीठ. यामध्ये तुम्ही कोणतेही दुसरे मसाले घालू शकता, गरम मसाला, धणे जिरे पावडर वगैरे, पण मी अगदी थोडक्याच मसाल्यांमधून ही भाजी केलेली आहे. भाजी शिजावी म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण लावून घेतलं एक 10 मिनिटांसाठी. इथं बघा अगदी भाजी आपली छान शिजत आलेली आहे. त्यावेळेस आपण घालायची आमचूर पावडर आणि थोडासा शेंगादाण्याचा कूट. यामुळे आपली भाजी मिळून यायला मदत होईल आणि भाजी तर ऑलमोस्ट शिजलेलीच आहे. आता इथं बघा शेंगदाण्याचा कूट टाकल्यावरती भाजी अजून मिळून यायला सुरुवात होते. त्यासाठी आपण पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी यावरती झाकण लावून घ्यायचं आहे. आता आपली भाजी संपूर्ण शिजायसाठी आपल्याला 13 ते 14 मिनिट वेळ लागलेला आहे. अशी गवार तोडून बघायची. जर समजा ती तुटली नाही तर ती पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट आपण छान वाफवून घ्यायची आहे. साधारणपणे व्यवस्थित गवार शिजल्यावरती मग त्याच्यावरती भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली ही जी गवारची अगदी चटपटीत भाजी आहे ती तयार झाली आहे. आपल्या आजच्या 6 भाज्यांचे प्रकार तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपीज जर आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही सिरीज पाहत राहा. धन्यवाद.